जळगाव येथे अमृत भारत एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले। अयोध्या कॉन्ट मुंबई LLT तसेच बनारस पुणे हडपसर अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला असून 29 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता जळगाव रेल्वे स्थानक येथे या दोघही गाड्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। या नव्या गाड्यांमुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना काशी, बनारस व अयोध्या या पवित्र स्थळी थेट रेल्वे जोडणी मिळाली असून प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ झाला आहे। आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून बळ देत देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली प्रगती यातून अधोरेखित होते। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिश्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री पाठक तसेच महानगर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी दीपक सूर्यवंशी यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। यावेळी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी या दोघही गाड्यांचे उत्साहात स्वागत केले आहे। हिरवी झेंडी दाखवत हे स्वागत करण्यात आले। आणि या शिक्षणामध्ये बरेचसे प्रयत्न झालेले आणि मानाचा तुरा आहे, काय म्हणाले? अयोध्या लोकमान्य टिळक आज ही गाडी पहिल्यांदाच आता इथं धावती आहे, याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला सगळ्यांना आहे। खरं म्हणजे दुपारच्या वेळामध्ये मुंबईला जाताना गाडी नसायची, त्यामुळे लोकांच्या खूप अडचणी निर्माण व्हायच्या। या दुपारच्या गाडीमुळे आज मुंबईला जायला लोकांना खूप सोयीची आहे। आणि दुसरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान अयोध्या, इथे जाण्यासाठी जी डायरेक्ट गाडी आपल्याला हवी होती ती गाडी आता आपल्याला सुरू होते, याचा सगळ्यात आनंद आहे। आणि मला असं वाटतं मोदी साहेबांच्या डोळ्यासमोर जे काही विजन आहे विकसित भारताचं, त्याचं हे एक पहिलं पाऊल टाकलं जात आहे। आणि जे काही आतापर्यंत सगळ्या गाड्या सुरू केल्या आहे त्याचा जर आपण अभ्यास केलाय तर ज्या पद्धतीने रेल्वे धावते त्याच पद्धतीने त्याचं कामकाज पण धावत आहे। एकेकाळी रेल्वेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आताचा मात्र रेल्वेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतोय। एक करता 5-6 लाईन्स आता सगळ्या सुरू होत आहेत आणि वेगवेगळ्या नवीन गाड्या येत आहेत। आज आपण 2 गाड्यांचं या ठिकाणी उद्घाटन करत आहोत। खरं म्हणजे जनतेच्या सोयीसाठी हे सरकार आहे, जनतेला जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल याच्यासाठी हे सरकार कार्यरत आहे। आणि मोदीजींची दूरदृष्टी आणि वैष्णवजींचं असलेलं विजन याला हे कारणीभूत आहे। आणि मला असं वाटतं की आज हा आनंदाचा क्षण आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मिळतोय।